कालच निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाचं निवडणुकीचं वेळापत्रक घोषित केलं. आचारसंहिता सुरू झाली आणि जी अनिश्चितता होती की निवडणुका कधी होणार, किती राऊंड मध्ये होणार, ही सगळी अनिश्चितता संपली. आजपासून सगळ्याच राजकीय पक्षांच्या गतिविधीला, हालचालीला वेग येणार. अं, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने असं ठरवलं आहे की आपण पुढाकार घेऊन सगळ्या घटक पक्षांचा समन्वय नीट राखला गेला पाहिजे. हा समन्वय जर नीट झाला तर 4848 जागा भारतीय जनता पार्टी लीड करत असलेल्या स्वाभाविकपणे त्यात शिवसेना, राष्ट्रवादी पासून आरपीआय आणि रासप सगळे सगळे आहेत. पण स्वाभाविक आहे ना की मोठा पक्ष देवेंद्रजींसारखं नेतृत्व, त्यामुळे भारतीय जनता पार्टी लीड करत असणाऱ्या या महायुतीला समन्वय नीट साधला तर 4848 जागा अवघड राहणार नाही. माझ्याकडे व्यक्तिशः 3 लोकसभांचं क्लस्टर, आम्ही त्याला क्लस्टर शब्द वापरलाय, समूह म्हणून आपल्या ग्रामीण भाषेमध्ये असं 3 लोकसभांचा समूह आहे. त्यात बारामती, शिरूर आणि पुणे येतं. तर काल शिरूर पासून सुरुवात करायची होती, पण काल अचानक कॅबिनेटची मिटिंग लागली. बारामतीतून सुरुवात करतो. सगळ्या पक्षांचे प्रत्येक विधानसभांचे 50 असे 300 जणांचा मेळावा आहे. नंतर विधानसभाचा बैठक आहे, याच्यामध्ये कुठलीही पॉलिटिकल भाषणं नाहीत, कारण ही काही सभा नाही. अशा प्रकारच्या त्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना काही सूचना द्याव्या लागतात, काही दिशा दाखवावी लागते, काय बोलावं काय बोलू नये, अशा आशयाचा मेळावा, अशा आशयाच्या या विधानसभाच्या बैठका अशा प्रवास आहे. स्वाभाविकपणे वहिनी आज बारामतीमधून प्रचारासाठी बाहेर पडण्यापूर्वीच आम्ही घरी गेल्यामुळे एकत्र चहा घेतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.